नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे डाळ फळं. हे आहे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं. त्याची अशी जरा लांब अशी शिंगोळी बनवायची आणि त्याला असं थोडंसं तेल लावायचं आणि परत हे छोटे छोटे टिकल्या म्हणतात ना आपण, तसे तोडून घ्यायचं. छोटे फळं तोडून घ्यायचं आणि परत हे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्याला लसणाची फोडणी मारून आपण फळं कसे बनवतात ते. आता मी टाकणार आहे तेलामध्ये असं 2 माप तेल टाकणार आहे. मस्तपैकी जिरे मोहरी टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे. पातेलं गॅस चालू करून 2-3 मिनिट गरम केलेलं असल्यामुळं तेल लवकर गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूणाचा 2-4 पाकळ्या ठेचून घेतलेला आहे. हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे पाणी मी आता ह्या फोडणीमध्ये टाकणार आहे. उकळी येईपर्यंत हे सर्व फळं बनवून झालेले आहेत माझे आणि आपण टाकलेल्या फोडणीला पण उकळी आलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण ना अशा प्रकारे फळं सोडायची बघू शकता. परत त्याला झाकायचं येईपर्यंत. फळं शिजत आहे तोपर्यंत आपण ह्या डाळीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायची शिजलेली डाळ. मिक्स करून घेतली. हे हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे फळं शिजलेत, त्याच्यामध्ये मी अशी डाळ ओतणार आहे. थोडंसं हे गरम केलेलं पाणी घालायचं. असं झाकून ठेवायचं बारीक गॅस मंद आचेवर. आता आपण पाहणार आहोत हे फळं शिजलेत का, टेस्ट करून. मस्त
मस्त ग्रेव्ही वगैरे मस्त झालेली आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळही आहे. आणि टेस्ट करून बघणार आहोत आपण कशी झाली याची टेस्ट. त्याच्यात मस्त गरम फळामध्ये तूप आणि दूध घालून खायचं, त्याची मजाच वेगळी असते. खरंच सर्वांना आवडले तर सर्वांनी करून